नागालँड ही एकेकाळी शक्तिशाली जनजातीय जमाती आणि निडर नागा योद्ध्यांची भूमी होती, पण आज येथे सुमारे 88% लोक ख्रिश्चन आहेत। ही कहाणी सुरू होते 1872 पासून, जेव्हा अमेरिकन मिशनरी एडवर्ड विंटर क्लार्क यांनी येथे येऊन पद्धतशीरपणे लोकांचे धर्मांतर करण्यास सुरुवात केली। तेव्हा त्यांनी थेट येशू ख्रिस्ताविषयी सांगितले नाही, त्याऐवजी अत्यंत चातुर्याने नागांचे देव लुंकित सुंगबा यांच्या नावाने प्रार्थना आणि भजने केली गेली। यामागचा उद्देश स्पष्ट होता। सुरुवातीला नागांची थेट ओळख न बदलता त्यांची श्रद्धा हळूहळू येशू ख्रिस्ताकडे वळवणे यासाठी प्रयत्न केले गेले। यासाठीचा विश्वास निर्माण करण्यासाठी चर्च सुद्धा केवळ गवताच्या झोपडीसारखे बांधले गेले। ही युक्ती यशस्वी ठरली। काही आठवड्यांतच लोक धर्मांतर करू लागले, मात्र बायबल अद्याप लोकांपासून दूर ठेवण्यात आले होते। प्रत्यक्षात बायबल नागालँडमध्ये 1892 साली म्हणजे जवळजवळ 20 वर्षांनंतर आणि तेही स्थानिक भाषांमध्ये समाजासमोर आले। तोपर्यंत ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांची संख्या वाढली होती आणि त्यांनीच पुढे धर्मप्रसाराची जबाबदारी घेतली। त्यामुळे परकीय मिशनऱ्यांविरोधात मोठा विरोध कधीच उभा होऊ शकला नाही। खरा टप्पा आला 1884 साली मोलुंग प्रिंटिंग प्रेसच्या स्थापनेच्या वेळी। विशेष म्हणजे या प्रेसमधून पहिली छपाई बायबलची झाली नाही, त्याऐवजी ख्रिश्चन शिकवण, भजने आणि नंतर शब्दकोश प्रकाशित झाले, जे आओ, लोथा आणि अंगामी भाषांमध्ये प्रकाशित झाले। हळूहळू भाषा बदलू लागली आणि भाषेसोबत ओळख आणि विचारसरणीही बदलू लागली। येशू ख्रिस्त यांना स्थानिक उच्चारात येशू ख्रिस्ता म्हणून सादर केले गेले। धर्माची मांडणी जाणीवपूर्वक स्थानिक पद्धतीने झाली, ज्यामुळे विरोध हळूहळू कमी झाला। आता परिणाम स्पष्ट आणि डोळ्यासमोर होता। 1872 साली केवळ 9 लोकांनी धर्मांतर केले होते, पण 2011च्या जनगणनेपर्यंत नागालँडमध्ये सुमारे 88% लोक ख्रिश्चन झाले, म्हणजे जवळपास 17 लाख लोक चर्चशी जोडले गेले। आज गमतीची गोष्ट अशी की आशियातील सर्वात मोठ्या चर्चपैकी एक नागालँडमध्ये बघायला मिळते, मात्र विकासाच्या अनेक महत्त्वाच्या बाबतीत हे राज्य मागेच राहिले आहे। जनजातीय लोकांच्या या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या भूमीचा ते एका प्रचंड मोठ्या चर्चच्या उभारणीपर्यंतचा हा बदल अचानक झाला नाही, तो करण्यात आला नियोजनबद्ध रीतीने, टप्प्याटप्प्याने आणि पूर्णपणे सांस्कृतिक पद्धतीने।